आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन। महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं राजकीय वर्तुळात आव्हाड निशाण्यावर। जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं। आव्हाडांविरोधात महाड पोलीस ठाण्यात 2 गुन्ह्यांची नोंद। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यासह आव्हाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। संगमनेर शहर भाजपची जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार। बाबासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी आव्हाडांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त। महाडमध्ये मनुस्मृती दहनाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानं आव्हाडांविरोधात विरोधकांमध्ये संतापाची लाट। आव्हाडांकडून नकळतपणे बाबासाहेबांचे पोस्टर फाडले गेले। जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे माफी मागितली। जयंत पाटलांकडून आव्हाडांच्या कृत्याची सारवासारव। कोल्हापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक। जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा भाजपकडून निषेध। 7व्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार तोफा थंडावणार। 1 जूनला 7व्या टप्प्यातील 57 जागांसाठी मतदान। नरेंद्र मोदी राहुल गांधींसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। शिंदेंकडून संजय राऊतांना कायदेशीर नोटीस। निवडणुकीत पैसे वाटपासह सामनातून शिंदेंबाबत अनेक दावे केल्यानं नोटीस। नागपूर विद्यापीठात बीएच्या इतिहासाच्या परीक्षेत हेडगेवार आणि संघावर प्रश्न तर एसएसवरील पाठ्यक्रमाबाहेरील असल्याचा विरोधकांचा आरोप।